आणि बुलेटिनच्या सुरुवातीला करूयात मनोरंजनाच्या दुनियेची सफर वेगवान बातम्यांच्या माध्यमातून। लगान, स्वदेश, मोहिंजोदारो असे लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकर यांचं नुकतंच लग्न पार पडलं। लग्नाला बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती होती। कोणार्क गोवारीकर 2 मार्च रोजी मुंबईमध्ये नियती कनकियाशी विवाह बंधनामध्ये अडकलाय। चित्रपटांच्या री-रिलीजची मालिका सध्या सुरू आहे। त्यातच आता अभिनेता अभय देओलचा रोड मूव्ही हा चित्रपट 7 मार्च रोजी प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येतोय। अभयने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली। थ्रिलर, रोमॅन्स, कॉमेडी याची सांगड घातलेला हा चित्रपट आहे। सुशीला सुजित हा चित्रपट 18 एप्रिल पासून चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतोय। नुकतंच चित्रपटातलं चिवताई चिवताई दार उघड हे गाणं देखील रिलीज झालं। अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या जोडीचा भन्नाट डान्स या गाण्यात बघायला मिळेल। पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ डेनिम ब्रँडचा नवीन जागतिक ब्रँड अँबॅसेडर बनलाय। अमेरिकन क्लोथिंग ब्रँड लेविसनं पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझला या ब्रँडचा चेहरा म्हणून करारबद्ध केलं। प्रसाद ओक दिग्दर्शित सुशीला सुजित या चित्रपटातील चिवताई चिवताई दार उघड हे गाणं 3 मार्च 2025 ला प्रदर्शित झालंय आणि यामध्ये गश्मीर आणि अमृताचा अनोखा अंदाज बघायला मिळाला। हा चित्रपट 18 एप्रिलला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल। प्रसाद ओक यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याबरोबरच त्यानं या चित्रपटाची कथा सुद्धा लिहिलेली आहे। गायक मिका सिंगनं बिपाशा बसू आणि करण सिंग गोवर सोबत वेब सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केलाय। एका मुलाखतीमध्ये मिकानं म्हटलंय की अभिनेत्री बिपाशा बसू सोबत डेंजरस या क्राईम थ्रिलर वेब सिरीजमध्ये काम करणं हा त्याच्यासाठी वाईट अनुभव होता। याच्यावर बिपाशा बसूनं सुद्धा प्रत्युत्तर देत विषारी लोक अराजकता निर्माण करतात असं तिनं म्हटलं।